नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्टडी गाईड्स यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला ॲग्रिकल्चर ॲडमिशनसाठी त्याचबरोबर ॲग्रिकल्चर आणि अदर डिपार्टमेंट असतील, तुमची इंजिनिअरिंग असतील, तर त्या डिपार्टमेंटच्या ॲडमिशनसाठी तुम्हाला काय करायचे आहे, डॉक्युमेंट्स जे की फॉर्म भरण्यासाठी आता रजिस्ट्रेशन तुमचे 4 ते 5 दिवसांनी सुरुवात होणार आहे. परंतु तुमच्याकडे डॉक्युमेंट्स अवेलेबल नसतील, तर कोणकोणते डॉक्युमेंट्स आहेत हे आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. त्याचबरोबर हे डॉक्युमेंट्स आपल्याला माहिती जर असतील, तर आपल्याला नक्कीच ॲडमिशन प्रोसेस सोपी जाईल. त्याचबरोबर आपला फॉर्म ग्रॅव्हियन्सला पडणार नाही, आपले डॉक्युमेंट चुकणार नाही आणि आपल्याला रिसिप्ट अपलोड करायला भाग पडणार नाही. त्यामुळे आपल्याला संपूर्ण ओरिजिनल डॉक्युमेंट्स मी जे डॉक्युमेंट्स सांगणार आहे व जशा पद्धतीने सांगणार आहेत, अतिशय इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ तुम्ही बारकाईने पाहून तुमचे डॉक्युमेंट्स फाईल एक रेडी करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला ॲडमिशन प्रोसेसमध्ये काही प्रॉब्लेम्स येणार नाही. तर सगळ्यात प्रथम आपल्याला काय पाहिजे आहे, 12वीचं तुम्हाला मार्कशीट आणि ग्रेड कार्ड पाहिजे आहे. परंतु यामध्ये स्टेट बोर्ड ज्यांचा होता, तर त्यांना पर्सेंटेज हे मेन्शन करून येतं की तुम्हाला किती टक्के पडलेले आहेत. परंतु ज्या विद्यार्थ्यांचा सीबीएसई बोर्डने जे 12वी पास झालेले आहेत, अशा विद्यार्थ्यांच्या ग्रेड कार्डवर किंवा मार्कशीटवर तुमचे 12वीचे टक्के मेन्शन नसतात. तर अशा विद्यार्थ्यांनी ते जर ग्रेड कार्ड अपलोड केलं, तर त्यांचा फॉर्मचं जे काही ज्यावेळेस दुरुस्तीसाठी फॉर्म येतो, ग्रॅव्हियन्स पिरियडमध्ये फॉर्म पडतो, त्यावेळेस ते डॉक्युमेंट्स तुमचं बाहेर पडलेलं असतं आणि तुम्हाला ते डॉक्युमेंट्स तुम्हाला पुन्हा एकदा अपलोड करावं लागतं. त्याच आधी हा व्हिडिओ तुम्ही अत्यंत आवश्यक आहे की ज्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीट किंवा ग्रेड कार्डवर जर डॉक्युमेंट नसेल, म्हणजे पर्सेंटेज जर नसेल, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कॉलेजला जायचं आहे आणि एक साइन लेटर, प्रिन्सिपल लेटरवर काय करायचं आहे, म्हणजे एका A4च्या कागदावर तुम्हाला तुमचं मार्कशीट पूर्णपणे टाईप करायचं आहे आणि त्याचबरोबर काय करायचं आहे, तुमच्या ज्या काही कॉलेजचा जो प्रिन्सिपल होता, तर त्या प्रिन्सिपलचा त्या लेटरवर काय करायचं आहे, त्याचं स्टॅम्प आणि सिग्नेचर घेऊन तुम्हाला ते डॉक्युमेंट्स काय करायचं आहे, अपलोड करायचं आहे. फक्त कोणते, सीबीएसई बोर्डवाले. त्याचबरोबर 10वीचा सर्टिफिकेट आपल्याला पाहिजे आहे, सेम आहे. यावर सुद्धा सीबीएसई बोर्डचे पर्सेंटेज मेन्शन नसतात, त्यांना सुद्धा सेम प्रोसेस करायची आहे 10वीचे. तुम्ही जर ही प्रोसेस जर केली नाही आणि हेच डॉक्युमेंट जर अपलोड केले, तर तुमचा फॉर्म बादही होऊ शकतो, तुम्ही ॲडमिशन प्रोसेसमधून बाहेर पडू शकता. त्यानंतर आपल्याला काय आहे, स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट, तुम्हाला शाळा सोडल्याचा दाखला पाहिजे आहे. त्याचबरोबर जर शाळा सोडल्याचा दाखला तुमच्याकडे नसेल, तर तुमच्याकडे बोनाफाईड सर्टिफिकेट असेल ते देखील चालेल. त्याचबरोबर डोमासाईल सर्टिफिकेट, नॅशनॅलिटी डोमासाईल सर्टिफिकेट. तर बरेचसे विद्यार्थ्यांचे सर्टिफिकेट असे निघतात की नॅशनॅलिटी वेगळी निघते, डोमासाईल वेगळे निघते. परंतु आपल्याला काय पाहिजे आहे, आपण हे भारतीय रहिवासी आहे की नाही यासाठी पुरावा म्हणून आपल्याला हा दाखला पाहिजे आहे, डोमासाईल सर्टिफिकेट. हा देखील तुम्ही काढून ठेवा. त्याचबरोबर हा जर तुमच्याकडे दाखला नसेल, तर स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेट किंवा जन्माचा दाखला सुद्धा चालतो. फक्त स्कूल लिव्हिंग सर्टिफिकेटवर आपली जी काही डोमासाईल आहे, म्हणजे आपले जे काही राष्ट्रीयत्व आहे, तर आपलं भारतीय मेन्शन असणं पाहिजे. त्याचबरोबर 7/12 उतारा, मागील व्हिडिओमध्ये आपण पाहिलं होतं की जे एक्स्ट्रा डॉक्युमेंट्स कोणते आहेत जे मार्क्स वाढवून देतात, तर अशामध्ये 7/12 उतारा आहे. परंतु 7/12 उतारा झाल्यानंतर जो काही 7/12 उतारा आहे, तर तो तलाठ्याच्या साईनने असल्यावर नॉन मॅन्डेटरी आहे. तुमचा जो 7/12 उतारा पाहिजे, तो तुम्हाला पोर्टलवरून म्हणजे डिजिटल 7/12 उतारा चालणार आहे. जो पूर्वी जसा यायचा तलाठ्याच्या साईनने, तर तो चालणार नाही. त्याचबरोबर ज्या पालक असे काही विद्यार्थी आहेत की ज्यांचे पालकांकडे जमीनही नाही, परंतु जे शेतमजूर आहेत, लेबर्स आहेत ॲग्रिकल्चर मधले, तर त्यांना त्यांचं जर सर्टिफिकेट असेल तरीही तुम्हाला तुमचे एक्स्ट्रा पॉईंट्स वाढू शकतात. त्याचबरोबर शेतकऱ्याचा दाखला, सर्टिफिकेट ऑफ ॲग्रिकल्चर बाय इश्यू बाय तहसीलदार और नायब तहसीलदार, तर हा दाखला तुम्हाला पाहिजे आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थ्यांची कॅटेगरी SC ST VJA NTB NTC NTD OBC SBC SEBC जे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट हे कंपल्सरी लागणार आहे. त्याचबरोबर SC ST VJA NTB NTC NTD आणि OBC SBC आणि SEBC
ह्या विद्यार्थ्यांना कास्ट सर्टिफिकेट्स कंपल्सरी लागणार आहे. ज्या विद्यार्थ्यांकडे कास्ट व्हॅलिडिटीची जी काही पावती आहे, तर कास्ट व्हॅलिडिटीचे जे काही ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्यांनी सबमिट केलेलं नाहीये, परंतु त्यांच्याकडे पावती जरी असेल तर तुम्ही पावती अपलोड करून तुम्ही ऍप्लिकेशन फॉर्म भरू शकता. त्याचबरोबर व्हीजेए, एनटीबी, एनटीसी, एनटीडी, ओबीसी, एसबीसी, एससीबीसी या कॅटेगरीच्या मुलांसाठी नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट असणं अत्यंत महत्वाचं आहे. ते पण त्याचे व्हॅलिड असावं 31 मार्च 2026 पर्यंत. आणि तुमच्याकडे जर सर्टिफिकेट्स अवेलेबल नसेल ओरिजिनल, तर तुम्ही रिसिप्ट सुद्धा अपलोड करू शकता. त्यानंतर जे विद्यार्थी प्रकल्पग्रस्त दाखल्यामध्ये येतात, प्रोजेक्ट अफेक्टेड पर्सन जे आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना जास्त रिझर्वेशन असतं आणि तुम्हाला जास्त लवकर नंबर लागण्याचे चान्सेस सुद्धा जास्त असतात. परंतु जे पीएपी सर्टिफिकेट आहेत, तर त्या सर्टिफिकेट्स अपडेट झालेलं पाहिजे आहे. त्या सर्टिफिकेटवर आपल्या पॅरेंटच्या खाली आपलं नाव मेन्शन असणं गरजेचं आहे. त्या सर्टिफिकेटवर जर आपलं नाव मेन्शन नसेल, तर आपल्याला काय होणार आहे, ते सर्टिफिकेटचा फायदा किंवा लाभ घेता येणार नाही. त्याचबरोबर तुमच्याकडे एनसीसी, एनसीबी किंवा याचे जर सर्टिफिकेट्स असतील तरी तुम्हाला थोडंसं रिझर्वेशन भेटेल. त्याचबरोबर तुमच्याकडे गेम्स, स्पोर्ट्स, डिबेट, एसीचे सर्टिफिकेट असतील, डिस्ट्रिक्ट स्पोर्ट्स ऑफिसरचे, तर तुम्हाला ते कोणत्या 11वी आणि 12वी स्टँडर्डचे पाहिजे आहेत. डिस्ट्रिक्ट लेवल, स्टेट लेवल, नॅशनल लेवल किंवा इंटरनॅशनल लेवल टुर्नामेंटचे जर सर्टिफिकेट असतील तरच तुम्हाला याचा फायदा होणार आहे. त्याचबरोबर जे फ्रीडम फायटर आहेत, तर त्याच्यावर प्राईम मिनिस्टरची साईन पाहिजे, तर तुम्हाला ते सर्टिफिकेट तुम्हाला लागू होईल. त्यानंतर एनएसएस सर्टिफिकेट असेल तर लावा, नसेल तर नका लावू. त्याचबरोबर तुमचे फादर्स किंवा वडील तुमचे डिफेन्समध्ये काम करत आहेत का, डिफेन्सचं जे सर्टिफिकेट भेटेल त्याचं तुम्हाला लावायचं आहे. त्याचबरोबर आपले पॅरेंट्स कोणी एमसीआर मध्ये किंवा स्टेट ऍग्रिकल्चर युनिव्हर्सिटीमध्ये एम्प्लॉय असेल, तर त्याचे सर्टिफिकेट इश्यू बाय कंट्रोलिंग ऑफिसर, हेड ऑफ द ऑफिस मधून तुम्हाला बनवून घेऊन अपलोड करायचं आहे. त्याचं तुम्हाला रिझर्वेशन भेटतं. त्याचबरोबर जे विद्यार्थी अपंग आहेत, ज्यांच्याकडे पर्सन विथ डिसॅबिलिटीचे सर्टिफिकेट आहेत, तर अशा विद्यार्थ्यांना देखील आरक्षण चांगल्या पद्धतीने आहे. ते असेल तर लावा, नसेल तर नका लावू. त्याचबरोबर सेल्फ डिक्लेरेशन लेटर, प्रिस्क्राईब फॉर्मेट, अपेंडिक्स डी, हे तुम्हाला फॉर्म भरताना तुम्हाला संपूर्ण अपेंडिक्सचे पीडीएफ भेटून जातील तुमच्या रजिस्ट्रेशन पोर्टलवरतीच. तर विद्यार्थी मित्रांनो, इत्यादी सारे डॉक्युमेंट्स इम्पॉर्टंट आहेत. त्याचबरोबर तुमचं आधार कार्ड अपडेट असणं गरजेचं आहे. तुमचा चांगला फोटो नवीन काढून घ्या. त्याचबरोबर फोटो, साईन आणि आधार कार्ड हे देखील तुम्हाला डॉक्युमेंट्स लागणार आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, ऍग्रिकल्चर ऍडमिशन प्रोसेससाठी इत्यादी डॉक्युमेंट्स तुम्हाला काय पाहिजे, गरजेचे आहेत. त्याचबरोबर तुम्ही 10वी आणि 12वीचे मार्कशीटवर जर पर्सेंटेज मेन्शन नसतील, तर ती कामे आत्ताच करून घ्या, जेणेकरून तुमचे फॉर्म ग्रॅव्हन्सला पडणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अशाच नवनवीन अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हॉट्सअपची लिंक आहे, तिथे जाऊन तुम्ही आपला व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, थांबूया आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये. भेटूया पुढील नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.